फूल निसर्ग सौंदर्याचा अत्युच्च क्षण, आनंदाचा परमोच्च बिंदू. पण हेच फूल मानवनिर्मित असेल तर? अशक्य ते हि शक्य घडते इथे की, मृदा विनाही पाते लवते जिथे की. वरदान लाभे हस्तास स्त्रीच्या, रसगंध फुलतो ललाटी कळीच्या. विधात्यानेही स्तिमित व्हावं, विस्मय करावा, असं सृजनात्मक कार्य करून फुलं फुलवणाऱ्या, त्यांना केवळ रंगच नव्हे तर गंधही देणाऱ्या या भूतलावरच्या पुष्पजननी मालती मेहेंदळे. अगदी लहान वयात घरातच एका अपघातामुळं चेहरा थोडा विद्रूप झाल्यानं सहाध्यायी चिडवतात म्हणून एकीकडे शाळा नको वाटे, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून शाळेत जायलाच हवं हा पालकांचा लकडा. अशा मानसिक कोंडमाऱ्यात साकटलेलं बालपण. असंच सगळं बालपण गेलं. त्यामुळे मला बालपण हा शब्द नाही. घरातही कोणी माझ्याशी वाईट वागत नव्हतं, पण मीच सगळ्या जगाला बाजूला केलं होतं. आणि माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे असेल, मला स्वतःलाच मन मिटवून घेतलं आणि घरातच मी राहतच आहे. रोह्याला माझं घर, पण रोहे गावातसुद्धा मी फारशी कुठेही गेलेली नाही किंवा तिथली घरं वगैरे सुद्धा मला माहीत नाहीत. घर असूनही घराविना, माणसात असूनही पोरकी, असं काहीसं आत्ममग्न बालपण आलं वाट्याला. पुन्हा पुन्हा काहीतरी आपण करावं असं वाटायचं. पुन्हा पुन्हा मी प्रयत्न करायचे आणि पुन्हा पुन्हा जगाकडनं मला अडवलं जायचं. एकलेपणाचा विलक्षण अनुभव घेणाऱ्या त्या मुलीच्या अंतर्यामी कशाचा तरी शोध सुरू होता. घरात सगळ्यांकडनं आणखीनच मला झिडकारलं गेलं की काय बावळट आहे, एवढी कॉलेजला घातली तुला आणि परत आली बावळटाचं की. भावानी मला समजवलं, वडिलांनी समजवलं. मी क्लिअर करून टाकलं की आता इथून पुढे मला कुठेही घराच्या बाहेर जायचं नाही, शिकायचं नाही. माझ्या मनात असं आलं की आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे. भाऊ मुंबईला गेला, त्यांनी येताना क्राफ्टचं एक पुस्तक आणलं. ते पुस्तक घेऊन, थोडेसे कागद घेऊन मी हे प्रयोग चालू केले. फुलं साकारायला सुरुवात झाली. या प्रयोगांचा पहिला प्रेक्षक त्या मुलीची आई. पण दुर्दैव हे की तोच तिचा शेवटचा प्रेक्षक होता. एखादं फूल जरा बऱ्यापैकी असं झालं, मग ते झाल्यावर खूप आनंद झाला, पण दाखवायचं कोणाला. त्यामुळे माझ्याच प्रयत्नांना यश येत काही काही फुलं चांगली झाली. ती माझी मीच पाहिली आणि ठेवून दिली. आईला दाखवण्यापलीकडे माझी फुलं कुणीच बघितली नाही. अंतर्यामीचा शोध पूर्णत्वाला जात असतानाच रेंगाळला. कालांतराने चेहऱ्याची विद्रूपता कमी होत गेली. मनातला विश्वास, खंबीरपणा अबाधित होता. फुलं बनवण्याचा छंद जोपासला जात होता. यथावकाश विवाह झाला, संसार सुरू झाला. फरक एवढाच पडला होता, कागदी फुलांचा छंद मागे पडला, पण खऱ्या फुलांच्या सजावटीनं घर सजवलं जात होतं. मुलालेकरांमध्ये आयुष्य गतीने वाहत होतं. आता मुलींचे विवाह होऊन त्या आपापल्या घरी गेल्या. पतीच्या पर्यटनाच्या छंदाला मालती काकूंची साथ मिळत होती. अक्षरशः जग फिरून झालं आणि 2005 साल उजाडलं. पाच साली मिसळून बेंदळे गेले आणि या एवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटी राहिले. तेव्हा मग पुन्हा ही फुलं माझ्या मदतीला आली. त्या फुलांचं सगळं साहित्य काढलं आणि एका खोलीमध्ये मी बसून तो पसारा टाकायचा आणि तिथे फुलं करायची. पतीच्या निधनानंतर आलेल्या एकाकीपणातून मग बालपणीचा तो आत्ममग्न काळ पुन्हा खुणावू पाहत होता. पण देशाटनातून प्राप्त वैचारिक प्रगल्भतेमुळं त्यांनी स्वतःला सावरलं.
त्यातूनच मग त्यांच्यात लपलेली अंगभूत कला व्यक्त होऊ लागली. ती मुलगी माझी अरुणा, तिने खूप हट्ट केला की आई आपण याचं प्रदर्शन भरवूया. तर वृक्षवल्ली म्हणून खऱ्या फुलांचं प्रदर्शन असतं. त्या प्रदर्शनामध्ये खऱ्या फुलांच्या अरेंजमेंट आणि त्याच्याच बाजूला माझ्या फुलांचे पुष्पगुच्छ लावलेले होते. आपल्या ठाण्याचे आयुक्त राजीव म्हणून आणि ते प्रदर्शनाच्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी माझीही फुलं त्यालाच लागून होती ती बघितली. त्यांच्याबरोबरच्या माणसांनी सांगितलं, अहो ही सगळी क्रेप कागदाची आहेत. अरे ते मला तर खरी वाटली असा त्यांनी त्यावेळेला अभिप्राय दिला. मग मला बोलवण्यात आलं. तर म्हणले, आजी अगं हे सोनं आहे, हे घेऊन तू वरती जाऊ नको आणि या फुलांचे क्लास घे तू. 11 सालापासून चालू झाला तर आतापर्यंत हा अखंड क्लास चालू आहे. आज अनेक स्तरातल्या लहान मोठ्या उच्च शिक्षित असे अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात. एक अनोखं नातं निर्माण झालंय मेहेंदळे आजी आणि फुलं बनवायला शिकणाऱ्या विद्यार्थिनीत. काय आहेत या विद्यार्थिनींच्या भावना? मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले होते, तर तिच्याकडे फुलांची अरेंजमेंट करून ठेवलेली होती, पण ती इतकी हुबेहूब दिसत होती. मला खूप आनंद झाला. मी तिला विचारलं की अगं ही कुठून विकत आणली आहे तू? तर तिने मला मेहेंदळे आजींबद्दल सांगितलं. आजींच्या दाराची बेल वाजवली आणि दार उघडल्यानंतर जी व्यक्ती समोर दिसली तिच्या रूपामध्ये मला माझी आजीच मिळाली. काहीतरी मी आईला नेहमी म्हणायची की या फुलात काहीतरी अशी दिव्य शक्ती आहे. तर ती माझं बोलणं नेहमी हसण्यावरच न्यायची. पण आता प्रत्येकाकडून तिला हे ऐकायला मिळतो. हा अनुभव तर ती प्रत्येकजण असं कथन करतो की नाही, ही फुलं काहीतरी विशेष आहेत. मी माझ्या लहानपणापासून आई जेव्हा क्रेप पेपरची फुलं करायची तेव्हा उत्सुकतेने बघत असायची. आणि मग नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही खूप छान फुलं करते, तेव्हा मग असं मी एकदा तिला सहज म्हणलं की आई अगं तू फुलं खूप छान करतेस, तर ह्या फुलांचं आपण एक प्रदर्शन भरवूया. 2011मध्ये वृक्षवल्लीच्या प्रदर्शनामध्ये क्रेप पेपरची खरी फुलं मी पाहिली आणि मनाशी मी ठरवलं की नाही, आपण ही फुलंच शिकायचं. बाईंना विचारलं, मी आधीपासूनच ओळखत होते. आजी हे नाव ऐकल्यावर असं वाटलं अरे बापरे, म्हणजे ह्या आपल्याला शिकवतील का किंवा त्या कशा असतील वगैरे, असं जरा थोडा मनामध्ये जरा किंतु होता. त्या तर आहेत उत्साहाचा खळखळता जरा. त्यांच्या या वयातला उत्साह बघून आम्हालाही खूप हुरूप येतो. त्यांचं वय 80 वगैरे मला सांगितलं होतं मैत्रिणीने, पण आय कुडंट बिलीव्ह, कारण त्या इतक्या उत्साही वगैरे इतक्या छान होत्या की मी जरबेरा शिकायला म्हणून आजींकडे आले खरी, पण आजींशी बोलता बोलता मी त्यांच्या एवढी प्रेमात पडले. त्यांना विचारलं, त्या म्हणाल्या मी क्लास घेते म्हणून. आणि मी 2012मध्ये ही क्रेप पेपरची फुलं शिकायला यायला लागले. आपण म्हणतो की देवाने क्रिएशन हे केलेलं आहे तर ते पुन्हा होऊ नाही शकत. असं म्हणतात 100% नॅचरल आपण क्रिएट नाही करू शकत. पण जेव्हा मी आजींच्या घरात राहायला आले तेव्हा हुबेहूब त्याची प्रतिकृती पाहिल्यानंतर मला फार छान वाटलं. मी ही फुलं बनवायची आणि माझा मुलगा त्याला म्हणायचा, मम्मा फुलं तर बनवतेस पण रानटी. पण मला बरं वाटायचं त्यातनं, कारण काय मी काहीतरी बनवते. पण एक दिवशी पेपरमध्ये आजींचा फोटो पाहिला आणि मला सांगितलं की तुला फुलं शिकायला आवडतात ना, मग यांच्याकडे जा. या क्रेप पेपरच्या छंदामुळे, फुलांच्या छंदामुळे मी आज निरोगी आयुष्य जगतीये. खरं तर आम्ही आजींकडे कागदी फुले शिकण्यासाठी आलो होतो. पण ही फुले शिकवता शिकवता आपणच कसे फुलासारखे ताजेतवाने, टवटवीत आणि सुंदर होऊन दरवळावे व जगाला आनंद द्यावा हे आजींनी आम्हाला शिकवले. म्हणजे फुलं शिकायला म्हणून आले, पण त्यांच्याकडनं इतकं शिकत गेले. त्यांची टापटीप, त्यांचा वक्तशीरपणा म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. आपणही काही करू शकतो. वाढलाय माझा आत्मविश्वास. महत्त्वाचं म्हणजे आजींसोबत राहिल्यावर मला असं कळालं की मॅनेजमेंट आपण म्हणतो ना, ती कशी करायची ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सांगितली. कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास हा लागतोच आणि तो आत्मविश्वास आजींनी मला दिलाय. या शांतपणे घालवते मी फुले बनवण्यात कित्येक तास. फुले शिकता शिकता हा क्लास कधी आमचे माहेर खरे तर आजोळच होऊन गेला हे कळलेच नाही. की ज्या वयात लोक
रिटायरमेंट घेतात. त्या काळात 75 नंतर आजीनी रिटायरमेंट वगैरे नाही तर त्यांनी नवीनच उद्योग सुरू केला. तेपणा तिला आलेला होता, तोही जायला तिला मदत झाली आणि अरेंजमेंट कशा करायच्या, फुलं कशी करायची हे आम्ही तिच्याकडनं शिकत होतो. ताणमुक्त चिंतामुक्त जीवनाची गुरुकिल्ली दिलीत तुम्ही मला. 1000 वेळा नतमस्तक होऊन धन्यवाद देते तुम्हाला. आनंद वाटण्याचा वाटेवर आजीने आम्हाला चालायला शिकवलं. आजींच्या डिक्शनरीमध्ये कोणताही निगेटिव्ह शब्दच नाहीये, त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत. आजी आमच्या फक्त कागदी फुलं फुलवत नाहीत तर मिटलेली मनं सुद्धा त्या फुलवतात. कंटाळा हा शब्द जणू काही त्यांना माहीतच नाही. किमयागार तिचा जादुई परिस्पर्श होताच साध्या सुध्या निर्जीव कागदाचे सजीव फूल बनते. अशीच आहे ही कला कागदातून फुले बनवण्याची. महेंदळे आजींमध्ये लपलेल्या एका 16 वर्षीय तरुणीची. साध्या कागदालाही जिवंतपणा देऊन सुंदर फुले साकारताना त्यांचा जीव त्यातच रमतो. फुलांमध्ये लपलेली आनंदाची गुरुकिल्ली हाती आमच्या सर्वांच्या विश्वासाने सोपवली. प्रेम, आदर, माया, स्नेह, सदिच्छांची तेजारती आम्हासाठी शतायुषी हो हो आमची मधुमालती. अंधेरीला जे प्रदर्शन भरलेलं होतं तिथे तो माळी तिथे आलेला होता. तो झाडांना पाणी घालत होता आणि मग त्यावेळेला त्याला आईने सांगितलं की अरे ही जी जास्वंदीचं झाड आहे ह्याच्यावरची ह्याला पाणी घालू नको, ही जी फुलं आहेत ही पेपरची बनवलेली आहेत. तर त्यावेळेला तो म्हणाला की काय आजी सांगता काहीतरी, मी माळी आहे, मी एवढे वर्ष या झाडांमध्ये काम करतोय, मला माहिती आहे ना. तेव्हा आईने सांगितलं की अरे नाही, ही फुलं मी पेपरची बनवलेली आहेत, ही फुलं खरी नाही आहेत. त्यामुळे तो ती फुलं बघून इतका चकित झाला की त्यांनी शेवटी त्या फुलाला हात लावून बघितलं आणि तेव्हा त्याला कळलं की ही खरी फुलं नाही आहेत, तर क्रेप पेपरची बनवलेली फुलं आहेत. त्यामुळे आमचाही विचार आहे की शाळांमधून पण मुलांना हे फुलांचं प्रशिक्षण द्यायला हरकत नाही. त्यामुळे मुलांनाही आनंद मिळेल आणि काहीतरी छंद जोपासायला पाहिजे. तर फुलं करण्यापासून जर एवढं बरं वाटत असेल किंवा काही फायदा होत असेल तर जरूर आम्हीही शाळांमधून जाऊन फुलं जरूर शिकवणार. मला या फुलांनी अतिशय आनंद दिला, समाधान दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी एक नवीन ओळख या फुलांनी निर्माण केली. फुलांचे विश्वातले मानाचे पान म्हणजे आजी, आमच्या या क्लासची शान म्हणजे आजी, उत्साहाने ओसंडणारा रांजण म्हणजे आजी, स्वच्छंदी बागडण्याचे आमचे अंगण म्हणजे आजी, देवानी दिलेले आनंदाचे आंदण म्हणजे आजी आणि आमच्यातल्या हिऱ्याचे हक्काचे कोंदण म्हणजे आजी. आता माझी ईश्वराकडे सरतेशेवटी एकच प्रार्थना आहे की आजींना निरामयी दीर्घायुष्य लाभू दे, आजींच्या हातून अजून छान छान नवीन नवीन कलाकृती घडू देत आणि त्या आम्हालाही शिकायला मिळू देत. लहानपणाचं हे खडतर आयुष्य, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माझे वडील त्यांनी लहानपणी जे माझ्यावर संस्कार केले ते मला सांगायचे, ताई तू चल, कसं जगायचं असतं मी तुला दाखवतो, जंगलात चल, जंगलातला वाघ बघ कसा जातो असा रुबाबदार की कोणी काही करा, हे माझं राज्य आहे, मी असं वागणार. त्यातून त्यांना मला सुचवायचं होतं की ताई अशा अडचणी आल्या तर ह्या बाकीच्यांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण पत्ते खेळायला बसलो तर हातात पत्री पानं आली आहेत म्हणून ती फेकून डाव उधळून टाकायचा नसतो की सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यातून काहीतरी मार्ग काढून आपण पुढे जायचं आहे. आपण दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा दुसऱ्याला काही आनंद देता येईल का याचा प्रयत्न करायचा आहे. या फुलांचं बीज रोवलं गेलेलं आहे, नुसतंच नव्हे तर त्याचं झाड झालं आहे आणि नक्की भविष्यामध्ये त्याचा मोठा वृक्ष होईल. खूप छान वाटलं मला की हे आज माझ्यानंतरही या मुलींच्या हातून हे कार्य चालू राहील. परमेश्वराने हे सर्व करण्यासाठी सुखदुःखाबरोबर आयुष्याच्या संध्याकाळी जो आनंद मला दिला गेला आहे आणि त्या आनंदामध्ये हे सर्वच जण सहभागी आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देते. थकलेले जीव सारे सावलीला निजले होते, ते झाड घराशी फुलांनी सजले होते, पाखरांनी आपले घरटे छपराला टांगले होते, भातुकलीचे डावदारी खेळ सारे मांडत होते. तेव्हा उमगले ते एक घर होते, ते आजीने मातोश्री मध्ये बांधले होते, ते आजीने मातोश्री मध्ये बांधले होते.
जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर कोई समझा नहीं,